वेलकम राहुल सर, वेलकम. धन्यवाद योगेश सर. आपण आता जो व्हिडिओ दाखवला त्याच्या माध्यमातून सर्वांना एक साधारण कल्पना तर निश्चितच आलेली असेल की एक्झॅक्टली ई मेडिका काय आहे, विकार, रोग कोणत्या प्रकारचे असतात आणि त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन आपल्याला पाहिजेल आहे. अपार्ट फ्रॉम आपण जे म्हणतो ट्रेडिशनल मेडिसिन्स, ज्याच्यामध्ये ॲलोपॅथीचा सर्वाधिक वापर केला जातो, अशा या मेडिसिन्सला धरून म्हणूयात किंवा त्याच्या पॅरलल थेरपीज ज्या असतात, ज्याच्यामध्ये ॲलोपॅथीच्या व्यतिरिक्त होमिओपॅथी आहे, आयुर्वेद आहे आणि इतर जे काही थेरपीज आहेत, या सगळ्यांमध्ये आपल्याला काही ना काहीतरी पोटावाटे आत घ्यावं लागतं, तोंडावाटे आत घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर आपल्याला काही रिझल्ट्स मिळतात. रिझल्ट्स सर्वच आजारांवरती कारगर असतात तर निश्चितच नाही. अशा बरेचशा विकार आहेत, आजार आहेत की ज्याच्यावरती आपल्याला योग्य तो परिणाम साधता येत नाही. तर आपण अधिक वेळ न घालवता डायरेक्ट प्रेझेंटेशन वरती येऊयात. मी माझी स्क्रीन शेअर करतोय सगळ्यांना. आता आपण ई मेडिका विषयी जो व्हिडिओ बघितला, या कंपनीचे प्रणेते हेमंत रोहेरा, ज्यांचा फोटो आपण बघत आहोत, हे बेसिकली इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत आणि त्यांच्या नावे 150हून अधिक पेटंट्स ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत, ज्यातले 6 पेटंट जे आहेत हे आरोग्य सेवेविषयीचे आहेत. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. स्वतः उद्योजक पण आहेत, संशोधक उद्योजक दोन्ही आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. या पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा फायदा घेऊनच आपण ई मेडिका पर्यंत पोहोचलेलो आहोत आज, असं म्हणायला काही हरकत नाही. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये त्यांचा हातखंडा जो आहे तो बॅटरीज आणि बॅटरीजच्या पॉवर्सला योग्य पद्धतीने किंवा इफेक्टिव्ह मॅनेजमेंट हा त्यांचा हातखंडा आहे. आणि यामुळेच त्यांचा जो नावलौकिक आज झालेला आहे तो डिफेन्स सिस्टीम मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. भारताच्या वायुसेनेपासून पायदळमध्ये जे युद्धात वापरले जाणारे टँक्स असतात, म्हणजे रणगाडे, या रणगाड्यांमध्ये सुद्धा त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेल्या बॅटरीज वापरल्या जातात. बॅटरीचं वैशिष्ट्य असं आहे की अगदी कंपासच्या साईजच्या बॅटऱ्या असून ते टँक सारखे मोठे किंवा एअरक्राफ्ट सारख्या गोष्टींना चालू करण्यासाठी किंवा अनेक वेळेला त्यांच्यावरती जे प्रयोग केले जातात, या सर्व गोष्टींसाठी त्याचा अतिशय इफेक्टिव्हपणे वापरला जातो. आणि त्याच्याच आधारे आज आपण इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आणि थेरपीज वगैरे अशा एक नवीन भागामध्ये आज आपण विचार करणार आहोत. तर बघूयात आपण आज की कुठले कुठले आजार किंवा विकार आपल्याला असतात. हे आपण बघत आहोत रक्तदाब, शुगर आणि थायरॉइड ही घराघरात असलेली आजारांच्या विषयी आपण आता थोड्या वेळासाठी बोलणार आहोत. हे प्रत्येक घरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. फॅटी लिव्हर, कॅन्सर, किडनीचे आजार. आता इथे आपण स्लाइड्स मध्ये सुद्धा बघतो आहोत की फॅटी लिव्हर उजव्या हाताला दिसतंय की ज्याच्यावरती फॅट्स साचलेले आहेत आणि सुदृढ कुठल्या प्रकारचं असतं. किडनीशी निगडीत कुठलेही आजार असतील किंवा कॅन्सर सारखी
असाध्य बिमारी ज्याच्यावरती ई मेडिका अतिशय कारगररित्या काम करतं. त्याच्या पुढे आपण पाहूयात त्वचारोग, केस गळणे किंवा दृष्टीदोष. हे सुद्धा घराघरात आपल्याला बघायला मिळणारे आजार आहेत. पाठीच्या मणक्याचे विकार असू देत किंवा हातापायांना मुंग्या सुटणे असू देत किंवा स्पर्शाचा अभाव, ज्याला इंग्लिश मध्ये आपण नमनेस म्हणतो, तो यावरती सुद्धा ही मेडिका अतिशय कारगरपणे काम करतं. स्त्रियांमध्ये असणाऱ्या विकारांपैकी अनियमित पाळी, गर्भाशयाचे तसेच योनी मार्गातील आजार, ज्याच्यामध्ये आपण मेडिकल भाषेमध्ये पीसीओडी, पीसीओएस अशा संज्ञेने संबोधतो. इथे चित्रात सुद्धा आपण बघतो आहोत की ओव्हरीज, सुदृढ ओव्हरी कशी दिसते आणि ज्याला ट्युमरस टिश्यूज आलेले असतात ते कसे दिसतात. पण या ट्युमरस टिश्यूज वरती किंवा जे सिस्ट फॉर्मेशन झालेलं असतं त्याला अतिशय इफेक्टिव्हली मेडिका ट्रीट करतं आणि हा आजार कायमस्वरूपी नाहीसा होऊ शकतो. कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन, इन्फेक्शन म्हणजे काय तर स्पर्शाने होणारं इन्फेक्शन असू देत, आपण जी हवा श्वासावाटे आत घेतो त्या हवेतून होणारं इन्फेक्शन असू देत, पाण्यावाटे होणारं इन्फेक्शन असू देत, किंवा कुठल्या गोष्टींची ॲलर्जी असते आपल्याला, तर या सर्व गोष्टींवरती ही मेडिका खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं शारीरिक वेदना असतील आपल्याला होणाऱ्या, सर्वात खालच्या चित्रामध्ये आपण बघतो आहोत, सॉरी, की सांधेदुखी, पाठदुखीचे जे आजार आहेत, जॉईंट पेन्स ज्याला म्हणतो आपण, ते अगदी फार म्हणजे अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला की एका तासामध्ये आपल्याला याच्यापासून रिलीफ मिळू शकतो. की कितीही मोठा त्रास होत असेल शरीराला तर आपल्याला विदिन 1 आवर्स त्याच्यात क्युअर मिळतं. मेंदूच्या समस्या, ज्याला आपण न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणू शकतो. दुसरं, मेंदूपासूनच आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये, म्हणजे जे मज्जातंतू असतात त्याला नर्वस सिस्टीम म्हणतो. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असू देत किंवा नर्वस सिस्टीमच्या ज्या आजार असू देत, या कुठल्याही आजारांना ई मेडिका अतिशय इफेक्टिव्हली ट्रीट करतं. आणि या दोनच गोष्टींना धरून खूप मोठी आजारांची यादी आहे. आपल्यापैकी जर उपस्थित कोणी डॉक्टर्स असतील तर त्यांना ही गोष्ट चांगली माहिती असेल. या दोन गोष्टींना धरून खूप मोठी यादी आहे. ठिसूळ होणे, ऑस्टिओपोरोसिस असं आपण म्हणतो. आपण स्क्रीनवरती सुदृढ हाड कसं दिसतंय आणि ऑस्टिओपोरोसिस झालेलं हाड कसं दिसतंय याचं एक चित्र आपण तिथं पाहत आहोत. तर ऑस्टिओपोरोसिसला सुद्धा हे अतिशय कारगररित्या ट्रीट करतं, हाडे ठिसूळ होण्यापासून वाचवतं. ज्यांचे ठिसूळ झालेले असतील त्यांच्या हाडांची डेन्सिटी, बोन डेन्सिटी वाढवण्यास मदत करतं. त्याच्या खालच्या स्लाइड्स मध्ये आपण बघत आहोत की रक्त गोठणे, घट्ट होणे म्हणूयात आपण. तर थिक ब्लड फॉर्मेशन हा एक प्रकार असतो की ज्याच्यामुळे आपल्याला हृदयविकारासारखे आजार व्हायला सुरुवात होती. आता थिक ब्लड होण्याची कारण वेगळी वेगळी आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण आहे जे सर्वात शेवटच्या स्लाइड वरती आपण बघत आहोत की सॅच्युरेटेड डिझॉल्व्ड फॅट्स जे असतात ते आपल्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींवरती चिकटतात आणि त्याच्यामुळे रक्ताच्या वहनाला किंवा वाहून नेण्याला एक अवरोध निर्माण होतो, ज्याच्यामुळे प्रेशर अल्टिमेटली हृदयावरती येतं ते हार्ट ब्लड पंप करण्यासाठी. तर अशा विकारांवरती सुद्धा ई मेडिका अतिशय कारगररित्या काम करतं. ई मेडिकाच्या कार्यप्रणालीमध्ये हे जे डिझॉल्व्ड सॅच्युरेटेड कोलेस्ट्रॉल्स असतील किंवा फॅट्स असतील तर ते जाळून टाकण्याची एक अतिशय नायाब तरीका याच्यामध्ये आहे, ज्याच्यामुळे आपल्याला हार्ट
रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतात, तिथे सुद्धा बोलायला अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला की 1 तासामध्ये पेशंटला रिलीफ मिळून जातो. आजार अनेक, पण उपचार एकच. तर इथे उपचारासाठी काय गरज आहे किंवा काय केलं पाहिजे, तर तुमच्या फावल्या वेळेमध्ये फक्त 1 तासाची गरज असते या मशीनवरती ट्रीटमेंट घेण्याची, जो पुरेसा आहे तुम्हाला रोगमुक्त जीवनशैली देण्यासाठी, किंवा जो कोण आजारी व्यक्ती आहे त्याला आजारापासून निजात मिळवून देण्यासाठी हा 1 तास पुरेसा असतो. आपण तत्पूर्वी एक गोष्ट समजून घेऊयात की आपल्या ह्युमन बॉडी जी आहे ती कशापासून बनलेली आहे, त्याचं बॉडी फॉर्मेशन काय आहे. इथे आपण बघत आहोत, सॉरी, इथे आपण बघत आहोत की आपल्या शरीरामध्ये 62% पाणी, 16% प्रोटीन्सचा समावेश असतो, 16% फॅट्स असतात, 1% कार्बोहायड्रेट असतं, आणि 6% मिनरल्स असतात. या व्यतिरिक्त आपल्या बॉडीचे, या ठिकाणी जर आपण बघितलं तर 99% बॉडी मास जे आहे ते कशा कशाचं बनलेलं आहे. ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम आणि पोटॅशियम, या फॉस्फरस, सॉरी, फॉस्फरसने बनलेलं आहे. त्यांचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे किती टक्के कुठल्या मूलद्रव्याचं आहे. हे या 6 मूलद्रव्यांनी आणि पाणी, प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि मिनरल्स हे आपल्या शरीराचा मूलभूत भाग आहे. या व्यतिरिक्त आपण या ठिकाणी बघत आहोत, ही जी 5 मूलद्रव्य आहेत हे आपण बाहेरून खाण्यावाटे आपल्या शरीरामध्ये घेत असतो, ज्याच्यामध्ये समावेश होतो पोटॅशियम, सल्फर, सोडियम, क्लोरीन आणि मॅग्नेशियम. आणि इतर मूलद्रव्य जे लागतात ते 1% खूप कमी असतात. पण गमतीचा भाग बघा, ह्या डाव्या साईडची मूलद्रव्य आणि उजव्या साईडची मूलद्रव्य यांचा संयोग पावला, आणि संयोग झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे गरजेच्या गोष्टी असतात, ज्याला आपण पोषक तत्व म्हणतो, ते कुठले कुठले आहेत. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि न्यूक्लिक ऍसिड, हे पोषक तत्व यांच्या संयोगातून तयार होतात. पुढे जाऊयात आपण. हे अतिशय महत्वाची स्लाइड आहे, ज्याच्यामध्ये जागतिक लोकसंख्येवरती आधारित जो काही शोध केला गेला, ही माहिती आपल्याला गुगल वरती सुद्धा मिळेल. ही अतिशय लक्षवेधी माहिती आहे की जी तुम्हाला विचलित करू शकते, विचार करण्यास भाग पाडू शकते. जागतिक लोकसंख्येच्या 40% लोक प्री डायबेटिक असतात, म्हणजे डायबेटीस डिटेक्ट झालेला आहे किंवा ऑन द बाउंड्री आहे, अशा लेवलवरती 40% जागतिक लोकसंख्येचे आपण आयडेंटिफाय झालेले आहेत. 10 पैकी 1 व्यक्तीच डायबेटीस असतो. जागतिक लोकसंख्येच्या 5% लोकांना हायपर थायरॉइडिझम असतं. दर 10 पैकी 3 व्यक्तीस हायपरटेन्शन आहे. तर दर 6 पैकी एका व्यक्तीचा मृत्यू कॅन्सर सारख्या आजाराने होतो. 20% व्यक्ती जे आहेत
जागतिक लोकसंख्येच्या हे 20% व्यक्तींना कार्डिओव्हेस्क्युलर डिसीजेस होतात आणि त्यांच्यामुळे ते मृत्युमुखी पडतात. ही फार विदारक गोष्ट आपल्या समोर आहे. तसाच एक न समजणारा न दिसणारा टाइम बॉम्ब आपल्यामध्ये आहे. हा टाइम बॉम्ब काय आहे एक्झॅक्टली? तर हा टाइम बॉम्ब स्वरूपाचा आहे. आपण ॲलोपॅथिक मेडिसिन्स घेतो आणि ॲलोपॅथिक मेडिसिन्स घेतल्यामुळे त्या ॲलोपॅथीचा अर्थच असा आहे की तो त्याच्यामध्ये केमिकल्स आपण वापरलेले असतात. म्हणजेच काय तर धातू मूलद्रव्य त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण असतं, त्याची पावडर असते, जी आपल्या शरीरामध्ये कमतरता असते ती भरून काढण्यासाठी आपण ते केमिकल इंटेक करतो. म्हणजे आपल्याला डॉक्टर्स प्रिस्क्राईब करतात आणि मग त्या मूलद्रव्याची कमतरता पूर्ण केली गेली म्हणजे आपण परत व्यवस्थित होतो. पण त्याचे काही साईड इफेक्ट्स पण असतात. तर काय आहेत ते आपण इथं समजून घेऊयात या स्लाइडमध्ये. आपण जी औषधे घेतो किंवा शस्त्रक्रियेने शरीरावरती अतिशय गंभीर स्वरूपाचे परिणाम होतात, त्यातले काय काय आहेत तर 100+, 100हून अधिक साईड इफेक्ट्स जे आहेत ते 22% औषधांनी होतात. आता हे 22% औषधांनी म्हणजे काय तर इथे आपण जेवढे मेडिसिन मॅन्युफॅक्चरर्स आहेत, फार्मास्युटिकल कंपनीज ज्याला म्हणतो, त्यांचे जे उत्पादन आहेत, प्रोडक्शन्स आहेत, त्यातल्या 22% औषधांनी 100हून अधिक प्रकारचे साईड इफेक्ट शरीरावरती होतात. हा आकडा फार महत्वाचा आहे जो मी आता तुमच्या समोर मांडतोय. 260 कोटीपेक्षा जास्ती लोकांना साईड इफेक्ट झाल्यामुळे इमर्जन्सी वॉर्डात दाखल व्हावं लागतं. ही जागतिक स्तरावरची गणती आहे. त्याच्यानंतर 10 ते साईड इफेक्ट जे आहेत ते 59% औषधांनी होतात. पुन्हा एकदा 69% औषधांनी होतात. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा हा आकडा फार महत्वाचा आहे. 70 कोटीपेक्षा जास्त लोकांना हॉस्पिटलाइज व्हावं लागतं त्या साईड इफेक्ट्समुळे. सुमारे 22% साईड इफेक्ट जे आहेत ते नवीन ज्या कंपन्या, औषधांच्या कंपन्या मार्केटमध्ये येतात, अशा या नवीन कंपन्यांच्या उत्पादनामुळे ज्यांचे क्लिनिकल टेस्ट ट्रायल्स पूर्णत्वास गेलेले नसतात, अंडर ट्रायल असतात आणि वेगवेगळ्या लोकांना ते दिले जातात. पण इथे सुद्धा फार विदारक गोष्ट आहे की 10% लोकांना तीव्र स्वरूपाच्या शारीरिक वेदना होतात. हे फार आपल्याला विचार करायला भाग पाडणारी गोष्ट आहे. पुढे जाऊयात आपण. ई मेडिका समाजासाठी वरदान कसं ठरतं तर सर्वात प्रथम आपण बघूयात की इथे या प्रोजेक्टची लॉन्चिंग कुठल्या उद्देशाने झाली आणि काय झालेलं आहे. 2021 मध्ये हा प्रोजेक्ट कमर्शियली लॉन्च झालेला आहे. मागे त्याच्या मागचं इंटेन्शन काय होतं तर वेलनेस सेंटर्सच्या माध्यमातून लोकांना, जनसामान्यांना त्यांच्या रोगापासून औषध विरहित, शस्त्रक्रिया विरहित ट्रीटमेंट देऊन त्यांना रोगमुक्त बनवणं, हा त्याच्या मागचा एक मोठा उद्देश होता किंवा आजही. क्लिनिक्स ज्यांना आपण जनरल प्रॅक्टिशनर्स जे डॉक्टर्स असतात त्यांच्या क्लिनिक्स मध्ये येणारे जे पेशंट्स आहेत त्यांना जागेवरती तिथल्या तिथेच ट्रीटमेंट देता यावी, हाही एक उद्देश होता. आणि ज्या लोकांना घरामध्ये एकापेक्षा अधिक लोक आजारी आहेत किंवा आजारांची संख्या घरामध्ये जास्ती आहे, अनेक विकार आपल्याला वर्षानुवर्ष होत असतात, म्हणजे क्रॉनिक डिसीजेस असतात, त्याच्यावरती ट्रीटमेंट घेण्यासाठी अशा विविध दृष्टिकोनातनं लॉन्चिंग 2021 मध्ये ही महत्वाची गोष्ट आहे की त्याच्या अगोदर 15 वर्ष याच्यावरती रिसर्च आणि डेव्हलपमेंट चाललेल्या होत्या. लाखो लोकांवरती त्याचे क्लिनिकल टेस्ट ट्रायल्स झाल्या
यशस्वीरित्या क्लिनिकल टेस्ट ट्रायल्स पार पडल्यानंतर, कमर्शियली व्हायबल झाल्यानंतर, जे काही योग्य ते सर्टिफिकेशन्स प्राप्त केल्यानंतर मगच हा प्रोजेक्ट कमर्शियली लॉन्च केला गेला 2021 मध्ये. बेसिकली आपण त्याचं चित्र बघितलं होतं ते म्हणजे हा प्रोजेक्ट, हे जे डिव्हाइस आहे हे पोर्टेबल डिव्हाइस आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, पण ते पोर्टेबल डिव्हाइस आहे जे आपण कुठेही कॅरी करू शकतो आपल्या रोजच्या ट्रीटमेंटसाठी, जर का ते आपण आपल्या स्वतःच्या उपयोगितेसाठी घेतलेलं असेल तर. ई मेडिका हे शरीरातील पेशींना उत्तेजित करून शरीराच्या लक्षित म्हणजे टार्गेटेड क्षेत्रास पुनरुज्जीवन देण्याचं काम करतं. आता ते कसं करतं वगैरे हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. त्या शरीराच्या ज्या पेशी असतात त्यांना त्यांच्या अधिकतम म्हणजे मॅक्झिमम कॅपॅसिटीवरती काम करण्यास भाग पाडणारं ते डिव्हाइस आहे. मुळात त्यांची कॅपॅसिटी मॅक्झिमम कॅपॅसिटीवरती भाग कसं पाडतं हा ट्रेनिंगचा भाग आहे ऍक्च्युली. पण तुमच्या माहितीसाठी एक जनरल भाषेत सांगतो की त्या प्रत्येक पेशींना त्याच्या जे काही टेक्निकल पॅरामीटर्स असतात, इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स असतात, त्यांना ते सेट करतं मशीन, आणि ज्यामुळं ते त्यांच्या अधिकतम कार्यक्षमतेने काम करायला सुरुवात करतात. पेशींना त्यांच्या अधिकतम कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी ई मेडिका व्होल्टेज, करंट आणि फ्रिक्वेन्सी यामध्ये ताळमेळ साधतं. आता व्होल्टेज, करंट आणि फ्रिक्वेन्सी आपण शरीराच्या सर्वात सूक्ष्म भागाला, सूक्ष्म पार्टिकलला आपण काय म्हणतो तर बॉडी सेल, आणि आपण मोबाईल मध्ये वापरतो ती बॅटरी, लॅपटॉप मध्ये वापरतो ती बॅटरी, किंवा इतर जिथे कुठे बॅटरीचा वापर होतो त्यालाही आपण म्हणतो सेल. तर या सेलचं काम काय आहे तर एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल करंट आणि व्होल्टेज स्टोअर करून ठेवणं. तसंच आपल्या बॉडीची जो काही सेल असतो त्याच्यामध्ये सुद्धा त्याची एक निर्धारित व्होल्टेज लेवल असते. त्या व्होल्टेज लेवलच्या व्यतिरिक्त त्यांच्यामधून करंट वाहू शकतो, आणि तो योग्य त्या प्रमाणात करंट आणि व्होल्टेजचा वापर केल्यावरती आपल्याला, म्हणजे आपण त्याला एनर्जी म्हणतो आपल्या जनरल भाषेमध्ये, तीच एनर्जी म्हणजे करंट आणि व्होल्टेज. आणि फ्रिक्वेन्सी जी असते एक साधारण अंदाज यावा म्हणून सांगतो की प्रत्येक मूलद्रव्याची एक एक निर्धारित फ्रिक्वेन्सी असते. आपल्यापैकी बरेच जण नॉनव्हेज खाणारे असतील, नसतील तरी भाज्या खाणारे असतील, प्रत्येक भाजीची चव वेगळी असते. नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या साठी लगेच समजावं म्हणून प्रत्येक बॉडी पार्टचा कलर आणि चव वेगळी असते. प्रत्येक मूलद्रव्याला जर रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेमध्ये जाऊन जर प्रत्येक मूलद्रव्याला आपण बघितलं सुद्धा एक वेगळी असते, त्याचा एक वेगळा कलर असतो. आपल्या त्या बॉडी पार्ट्स हे विविध मूलद्रव्यांनी बनलेले, जे आपण पूर्वीच्या स्लाइड मध्ये बघितलेलंच आहे. या प्रत्येक मूलद्रव्याची एक रेझोनंट फ्रिक्वेन्सी असते. रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर त्या फ्रिक्वेन्सी जर का मॅच झाल्या तर ते मूलद्रव्य तिथे रिॲक्ट करायला सुरुवात करतं. ई मेडिकाच्या या बायोमेडिकल डिव्हाइसच्या मदतीने टार्गेटेड हा मगाशी शब्द वापरलेला होता आपण, लक्षित. तर टार्गेटेडचा अर्थच असा आहे की त्या निर्धारित अवयवालाच जर आपल्याला ट्रीट करायचं असेल तर ती निर्धारित फ्रिक्वेन्सी जर का वापर झालेला असेल तर तो अवयव आपला पुरेपूर बरा करता येऊ शकतो. त्याचे जर का व्होल्टेज आणि करंट पॅरामीटर्स योग्य पद्धतीने सेट केले तर. आजपर्यंत 9,000हून अधिक पेशंट्स आहेत त्यांनी घरगुती वापरासाठी हे मशीन घेतलेले आहेत, आणि ते त्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीने बरे झालेले आहेत. या व्यतिरिक्त आपण बघतो आहोत ई वापर करण्यासाठी
त्वचेवर किंवा शरीरात कोणत्याही प्रकारे इन्स्ट्रुमेंट घालण्याची आवश्यकता नसते. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत नाही. म्हणजे सर्जिकल प्रोसिजरची गरज नाही. साध्या भाषेत बोलायचं झालं तर सर्जिकल प्रोसिजरची गरज नाही, किंवा कुठल्याही औषधांना तोंडावाटे किंवा आपल्या त्वचेवरती लेप लावून कुठल्याही औषधांचा वापर करायची गरज नाही. हे सगळं करत असताना 6 पेक्षा जास्ती क्लिनिकल आणि एथिकल पेपर्स प्रकाशित जे केले होते त्याला मान्यता प्राप्त झालेली आहे. इथे आपण बघतो आहोत की विविध आजारांचे हे नावं दिसत आहेत आपल्याला. हे जे गोल दिसत आहेत आपल्याला, या प्रत्येक ठिकाणी आपल्याला आजारांची नावं दिसत आहेत, कंट्रोल्स, कोलेस्ट्रॉल वगैरे. पण इथे आपण पहिल्यांदा बघूयात की कटिंग एज टेक्नॉलॉजी आणि AI टूल्स वापरून इथे ई मेडिकाचा मशीनची उत्पत्ती झालेली आहे. तुम्ही महाशाळेमध्ये ज्या लोकांनी ऍडमिशन्स घेतलेले आहेत त्यांना AI विषयी माहिती, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे त्याविषयी माहिती आहे. पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी योगेश सरांनी सर्वात पहिल्यांदा एक व्हिडिओ प्ले केला होता, त्याच्यामध्ये सुद्धा AI विषयी दाखवलेला आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा याच्यामध्ये वापर आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय आहे, तर मेडिकल फील्डमध्ये काय आहे, तर याच्या साहाय्याने रोगाचं निदान, अचूक निदान करणं किंवा रोगावरती अचूक ऍक्शन, प्रोएक्टिव्ह मेजर्स घेणं, त्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला गेलेला आहे. या ई मेडिका मशीन्सच्या बाबतीत योग्य ती फ्रिक्वेन्सीचा वापर करून योग्य त्या अवयवाची ट्रीटमेंट किंवा योग्य त्या आजाराची ट्रीटमेंट देणं, ह्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स इथं वापरलं गेलेलं आहे. पेटंट केलेले तंत्रज्ञान, ह्याला ग्लोबल पेटंट मिळालेलं आहे. ई मेडिकाला ग्लोबल पेटंट मिळालेलं आहे, म्हणजे याच्यासारखं दुसरं कुठलंही डिव्हाइस या भूतलावरती तरी नाही, किंवा याची दुसरी रेप्लिका भूतलावरती कुठेही नाही. हे ग्लोबल पेटेंटेड आहे. त्याच्यानंतर शरीर पेशींमध्ये विद्युतीय सुधार करणं, जे मगाशीच मी सांगितलं, इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स दुरुस्त करतं आपल्या शरीरामध्ये. 1400 पेक्षा जास्ती आजारांना प्रभावीरित्या बरं करतं. ऍक्च्युली 3000हून अधिक आजारांचे जे प्रकार आहेत त्याच्यावरती ही मेडिका काम करतं, पण प्रभावीरित्या दुरुस्त करण्याचं काम 1400 पेक्षा जास्ती आजारांवरती करतं. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की एका तासामध्ये रिझल्ट. तुम्ही कधी ऐकलंय का की ज्या एखाद्याला शुगर आहे आणि त्याची शुगर, किंवा एखाद्याला हायपरटेन्शन आहे त्याचं हायपरटेन्शन, BP एका तासामध्ये नॉर्मल झालेला आहे? ते डेफिनेटली तुम्ही हे ऐकलं नसेल. या ठिकाणी ई मेडिकाच्या वरती ट्रीटमेंट घेत असताना एका तासामध्ये आपल्याला रिझल्ट मिळतात. मी मगाशी एक सांगितलं होतं तुम्हाला, कुठल्याही स्वरूपाचा बॉडी पेन असेल तर तो तासाभरात रिलीफ, इमिजिएट रिझल्ट आहेत त्याचे, शून्य साइड इफेक्ट्स. तर आपण थोडस पाहूयात की हे आम्ही कसं करतो किंवा साधतो. ई मेडिकाचे प्रोप्रायटरी प्लॅटफॉर्म वापरून याची पूर्तता करता येते. सेल पॅरामीटर्स ऑप्टिमाइज करतं कोणतर ई मेडिका. पेशींना लक्ष म्हणजे पेशींना टार्गेट करतं, आपल्या बॉडी सेल्सला टार्गेट करतं, बॉडी सेल्सला रिजिनोवेट करण्याचं काम करतं, म्हणजे पुनरुज्जीवन देण्याचं काम करतं. आता ही गोष्ट खरोखर आयुर्वेद सोडलं तर नाविन्य आहे. बाकीच्या कुठल्याही उपचार प्रणालीमध्ये आपल्या पेशींना पुनरुज्जीवित करण्याची प्रक्रिया नाहीये. मायक्रो करंट आणि
सुनिश्चित वारंवारतेचा म्हणजेच वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सीचा वापर याच्यामध्ये इफेक्टिव्हली केला गेलेला आहे. इलेक्ट्रॉन चलित थेरपीचा वापर करून सेल पॅरामीटर्स दुरुस्त करण्याचं काम हे इमेडिका करतं. व्होल्टेज, करंट आणि फ्रिक्वेन्सी यांच्यात ताळमेळ साधण्याचं काम करतं. कोणाला धरून तर बॉडी सेल्सचे. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींद्वारे सभोवताली जे आपल्या बॉडी सेल्स वरती फॅट्स असतात त्यांना कमी करण्याचं काम करतं. त्याच्यामुळं काय होतं तर प्रतिकारक क्षमता आपल्या पेशींची वाढते. त्याच्यानंतरच्या ह्याच्यात आपण बघतो आहोत ई मेडिकाचे प्रमुख फायदे. एक नाविन्यपूर्ण हा दृष्टिकोन आहे, कारण खरोखरच अशी एज आहे, टेक्नॉलॉजी आजपर्यंत तरी विकसित झालेली नाहीये की ज्याच्यावरती असंख्य रोगांवरती एकच गोष्ट काम करते. सेल मेम्ब्रेन्स. आता प्रत्येक बॉडी सेल जो असतो, पेशी जी असते त्याच्या सभोवती एक मेम्ब्रेन असतं. त्या मेम्ब्रेनच्या आतल्या बाजूला निगेटिव्ह चार्ज असतो, बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज असतो. ज्यांनी मायक्रोबायोलॉजी किंवा मॉलिक्युलर सायन्स शिकलेले आहेत त्यांच्यासाठी हे लगेच समजणारी गोष्ट आहे. तर त्या मेम्ब्रेनला जर का डिस्टर्ब झालेला असेल, आपल्या घराघरांमध्ये फिल्टर्स तर आपण वापरतो नाही का. तर फिल्टरचं काम काय असतं तर शुद्ध पाणी आपल्याला पुरवणं आणि अशुद्ध पाणी बाहेर टाकून देणं. फिल्टरच्या आतमध्ये मेम्ब्रेन वापरलेलं असतं. फक्त ते आर्टिफिशियल मेम्ब्रेन आहे आणि हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे. याच्यामध्ये सेलच्या भोवती, आपल्या बॉडी सेल्सच्या भोवती एक मेम्ब्रेन असतं जे आपल्या शरीरातील पौष्टिक तत्व शरीराबाहेर पडू देत नाही आणि शरीरामध्येच रिटेन करण्याचं काम करतं. पण तेच जर खराब झालं तर मात्र आपल्याला कर्करोगासारखा म्हणजे कॅन्सर सारख्या रोगांना आपण बळी पडतो. इमेडिका हेच मेम्ब्रेन मजबूत करण्याचं काम करतं. त्यामुळे कॅन्सर पासून आपली मुक्ती हे पक्क. ज्यांना कॅन्सर झालेला आहे त्या लोकांना सुद्धा हे खूप उपयोगी पडतं, कारण त्यांच्या बॉडी सेल्स दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी केलं जात असतं. हार्ट ब्लॉकेजेस कमी करते. त्याच्यामुळे कार्डियक अरेस्ट सारखी समस्या उद्भवतच नाही. शरीरामध्ये तयार होणारं नैसर्गिक इन्सुलिन जे आहे ते शरीराच्या विविध भागांपर्यंत पेनिट्रेट करू देण्याचं काम इमेडिका करतं. अर्थातच कसं त्याच्यासाठी एक वेगळा सेशन होईल किंवा आपण फिजिकल मीट मध्ये भेटू त्यावेळेला आपल्याला बरेचसे अजूनही का कशाचे उत्तर मिळतील. या ठिकाणी आपण फक्त ओव्हरव्ह्यूज घेतो आहोत. रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. आपल्या शरीरामध्ये ऍसिडिक नेचर जर वाढलं तर आपण कॅन्सर सारख्या आजारांना बळी पडतो. पण तीच लेवल आपली अल्कलाईन झाली किंवा आपलं शरीर जर अल्कलाईन झालं तर आपण सुदृढ बनायला सुरुवात होतो. त्यामुळं रक्तामधील अल्कलिनिटीचं प्रमाण वाढवण्याचं काम इमेडिका करतं. पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतो कसं, तर हे फिजिकल मध्ये आपण कसंची उत्तरं घेणार आहोत. कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबाची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतं. इथे आपण बघत आहोत इथे आपण बघत आहोत की ई मेडिकाचे देशामध्ये विविध भागांमध्ये 23 कटिंग एज वेलनेस सेंटर्स 2021 ला स्थापन केले गेले. त्याच्याविषयीची स्लाइड आहे.
या ठिकाणी आपल्याला पेशंटचं टेस्टिमोनियल, पण तत्पूर्वी आपण या भागामध्ये बघूयात आपण की मेडिकल ड्राईव्ह आपले विविध भागांमध्ये होत असतात आणि चालू आहेत आज सुद्धा. उदाहरणार्थ कंपन्यांमध्ये चालू असतात, विविध सोसायटीज मध्ये चालू असतात, ज्याचा फायदा आपले डीलर्स उचलतात. त्यांचं काम एवढंच असतं की जाऊन सोसायटीमधनं परमिशन्स घेणं वगैरे, आणि तिथे लोकांना गॅदर करणं. तिथं आपण सामूहिकरित्या त्यांना सांगतो, माहिती देतो, आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा जनरल अवेअरनेस, पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम होतो लाईव्ह. तिथं लोकांना ट्रीटमेंट दिली जाते. काही पेशंटचे टेस्टिमोनियल्स इथं आपल्याला बघायला मिळत आहेत, ते आपण थोड्या वेळासाठी बघूयात. काहीच घेणार आहोत याच्यातले. थायरॉइडच्या पेशंटचं काय म्हणणं आहे बघूयात आपण. I'm Divya here. I'm having thyroid from past 15 years. I'm using this e-Medica device from 2 months. At the beginning, my thyroid was 36.5 and now it has been reduced to 1.25. Screen share kara sir. e-Medica device is very wonderful and my doctor is also shocked by seeing the report. He don't know about this e-Medica device and now I have told him that आता कंपनीच्या कोर टीम मेंबर्स विषयी थोडीशी आपण जाणकारी घेऊयात. आपण हेमंत रोहेरा सरांच्या विषयी तर बघितलंच. त्याच्यानंतर डॉक्टर कुंभारे जे ऑप्थल्मॉलॉजिस्ट आहे. त्याच्यानंतर डॉक्टर रमेश हे MBBS PhD. त्याच्यानंतर ज्योती वायदंडे BHMS. निराली वोरा, डॉक्टर निराली वोरा. नंतर प्रियाना जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत मार्केटिंगच्या. आता यांच्याविषयी आपण का बरं नावं तरी का जाणून घेतलं. बेसिकली आपले जे पेशंट आहेत त्यांना कंपनीच्या डॉक्टर डायरेक्ट अप्रोच करता येतो, डायरेक्ट बोलता येऊ शकतं, आणि त्यांच्याकडून मिळणारं कन्सल्टेशन हे आपल्या पेशंट्सला ऍब्सोल्युटली फ्री आहे. त्याच्यानंतरचा पार्ट येतो सर्टिफिकेट्स आणि नोंदी. कोणकोणते सर्टिफिकेशन्स या ई-मेडिकाच्या प्रोजेक्टसाठी मिळालेले आहेत. तर बेसिकली हे FDA द्वारा प्रमाणित आहे, NABL द्वारा प्रमाणित आहे. ISO सर्टिफिकेशन्स ज्याच्यामध्ये 2 टाईपचे ISO याच्यामध्ये घेतलेले आहेत, 13485 आणि 17025. हे 2 ISO कंपनीला प्राप्त करण्यात यश मिळालेलं आहे. त्याच्यानंतर इतर प्रमाणपत्रांमध्ये GAFS, त्याच्यानंतर ICMR म्हणजे इंडियन जो मेडिकल रिसर्च काउन्सिल आहे त्यांच्याकडून सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. याच्यामध्ये एका गोष्टीचे नमूद केलं गेले नाही, जे रिसेंटली सर्टिफिकेशन कंपनीला मिळालेले जे NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, त्याचा एक सर्टिफिकेशनचा याच्यामध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर QVA द्वारा प्रमाणित आहे, ROHS चे मानांकन प्राप्त आहे, आणि जागतिक पेटंट या ठिकाणी कंपनीला मिळालेलं आहे, किंवा या प्रोडक्टला मिळालेलं आहे असं म्हणूयात आपण. वेगवेगळ्या पुरस्कारांपैकी महत्वाचा जो पुरस्कार आहे की महाराष्ट्र हेल्थ केअर एक्सलन्स समिटचा पुरस्कार त्यांना 2021 मध्ये मिळाला. CE सर्टिफाईड आहे. CE सर्टिफिकेशन हे इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी घ्यावं लागतं. त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहतो आहोत या ठिकाणी विविध सर्टिफिकेशन्स जे मगाशी मी म्हणालो त्या स्लाइड मध्ये नाहीये, पण इथं FDA आहे, ROHS आहे, CE सर्टिफिकेशन इथं बघायला मिळते, ISO सर्टिफिकेशन आहे, GAFS चे सर्टिफिकेशन आहे, म्हणजे ग्लोबल सर्टिफिकेशन या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे. ICMR चं सर्टिफिकेशन आहे.
महाराष्ट्र हेल्थकेअर सर्टिफिकेशन इथं आहे. इथे फॉर्म MD5 द्वारा, आता MD काय, तर MD5 काय आहे, तर हे मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठीचे, मेडिकल डिव्हाइसेस मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठीचं सर्टिफिकेशन लागतं. ते आहे, जागतिक पेटंट आहे, नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्डचं आहे. सो इथे एक वेगळी आपल्याला सर्टिफिकेशनची यादी बघायला मिळते. विविध हॉस्पिटल्समध्ये लाखो रुग्णांवरती आजपर्यंत क्लिनिकल टेस्ट ट्रायल्स झाल्या, याचा उल्लेख मी माझ्या वाक्यामध्ये केला होता. कुठले कुठले ते कोणी कोणी क्लिनिकल टेस्ट ट्रायल्स केलेले आहेत. नानावटी हॉस्पिटल्स आहे, त्याच्यामध्ये LNM लायन्स हॉस्पिटल्स आहेत, श्री साई क्लिनिक आहे, द रिव्ह्यू आहे. हे ICMRचं स्वतः त्यांनी टेस्टिंग केलेलं आहे. ICMR ही जगातली 3 नंबरची व्हायरस आणि बॅक्टेरियाची डिपॉझिटरी आहे. 65 लाखाहून अधिक तिथे व्हायरस आणि बॅक्टेरियाचे सॅम्पल्स आहेत. आणि जी पुण्यामध्ये पाषाणला त्याचं लोकेशन आहे, त्यांनी सुद्धा प्रमाणित केलेलं आहे. आपण नावं घेण्याच्या ऐवजी तुम्ही धावत्या याच्यावरती नजर टाकू शकतात की कुठले कुठले. मी जस्ट स्क्रोल करतो पुढं. वेगवेगळ्या हॉस्पिटल्सची नावं आपल्याला बघायला मिळतात, त्यातले काही तुमच्या परिचित असतील. आता महिना 1 लाख रुपये कमवण्याची संधी